गाईज 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 आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे. खूप म्हणजे खूप स्पेशल. कारण का माहिती का? हा मी कसं दिसतोय बघू द्या. न वेळ घालवता तुम्हाला सांगतो ब्लॉग का स्पेशल असणार आहे. आपल्या डॉलचे 10K होणार आहे आज. सो हा ब्लॉग मला वाटते तिचे जेव्हा 12-13K होतील त्यावेळेस हा पडणार आहे. डॉलचे आज 10K होणार आहे तर तिच्यासाठी आपण एक सरप्राईज प्लॅन केला, एक सरप्राईज पार्टी. तर तिच्यासाठी आम्हाला शॉपिंगला जायचं आहे. तिला खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या. अख्ख्या फॅमिलीला मी फोन केला, तिच्या फ्रेंड्सला, माझ्या आसपास लोक आहे त्यांना फोन केला आणि डॉलचा आज आपण 10Kचं सेलिब्रेशन करणार आहे तिला मोटिवेट करायला. आणि हे भूत बघा. अरे मी म्हटलं मला नका सांगू, मी आवडतीये. आणि गाईज अजून एक गोष्ट आहे, 2-3 काम आहे आज. खूप जण तुम्ही सगळे कमेंट करता ना की प्रतिभा हेअरसाठी काय करते, प्रतिभा हेअरसाठी काय करते, प्रतिभा हेअरसाठी काय करते. तर आज प्रतिभाचं हेअर ट्रीटमेंटला पण जायचं आहे आपल्याला. हेअरची काय तुझी अपॉइंटमेंट आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये ना काय करते बघा. प्लीज आप मेरा स्किन केअर दिखाओगे यहाँ पे. स्किन केअरचा नंतर ब्लॉग घ्यायचा आहे. सो गाईज आजच्या ब्लॉग मध्ये ना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायला भेटणार आहे. आम्ही डॉलसाठी काय गिफ्ट घेणार आहे, गिफ्ट घेतल्यानंतर डॉलचं सेलिब्रेशन कसं करणार आहे. स्पेशली डॉलसाठी करायचं होतं ब्लॉग, पण त्यात आमच्या मॅडमची अपॉइंटमेंट पण आहे. 1 महिना झाला ती म्हणते जायचं पण जमत नाहीये. मुहूर्त आलाय त्याला आज मुहूर्त आलाय. सो आज जाणार आहे. आणि हा ब्लॉग थोडा लेटच पडणार आहे आय नो, कारण 3-4 ब्लॉग आधी ऑलरेडी बनवलेले आहेत, पोस्ट केलेले आहेत. सो आता पटक्यात मी आवरल्यानंतर ही बघा ही अशी दिसतेय आणि मी असं दिसतोय. मग दोघांमधनं कोण जास्त चांगलं दिसतंय हे सांगायचं. आणि आजच्या ब्लॉग मध्ये फुल धमाल, फुल मस्ती, मजा, शॉपिंग, खूप साऱ्या गोष्टी करायच्या. सो लास्ट पर्यंत ब्लॉग बघायला आजचा दिवस आमचा कसा जातो तो. गाईज सर्व बाजूला, थोडीशी बाजूला हो. इकडे आहे बच्चा, पिछा हो बच्चू. हे बघा गाईज कटकट हे तुम्हाला ब्लॉग दाखवतो प्रतिभा. गाईज हु इज लुकिंग. आम्ही मॅच करायचं ट्राय केलं, मला वाटतं झालंय मॅच. नाही मिस मॅच, कपडे मिस मॅच आहे पण जोडी मॅच आहे ना लाइफ टाइम. सो गाईज हम दोनों कैसे लग रहे. हां बा 0.5 करू कसे दिसतं आम्ही दोघं सांगा. आणि मी पूर्ण रेडी पण झाले नाही आणि यांनी मला लगेच घेतलं असं. अरे तू तर माझी नॅचरल ब्युटी आहे. मग कॅमेरा ब्लर होतो रे. फोन चेंज करो यार. पैसा नाही भाई अभी मेरे पास. मी गिफ्ट करतो. मी 4 जणांना फोन लावला आणि विचारलंय की काय केलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे, कसं काय. तर खाली डॉल पण आहे. मला याच्यातलं काही माहित नाहीये. काही माहित नाही. आम्ही सकाळी उठल्यापासून आमचा यांनी फोन घेतला आणि हे म्हणतात अरे डॉलचे 10K होतील आज. इतके काय माझ्या डॉलचे 10K होणार आहे आज. आज आम्ही अचानक असं प्लॅन केलाय जायचा डॉलसाठी पण आणि माझंही काम होतं. तर बघू आज आम्ही काय काय घेतोय, काय काय शॉपिंग करतोय, काय काय मजा करतोय, कुठे जातोय, काय सगळं तुम्हाला कळेल. आजपर्यंत बघा ब्लॉग. आणि आम्ही आता निघालोय. आता तुम्हाला डायरेक्ट पार्ट 2 मॉलमध्ये दिसेल. पार्ट 2 नाही, कट 1 कट 2 पार्ट काय असेल ते कळेल आता. काय नाही आता मला आवडू द्या, आता जास्त डिस्टर्ब करू नका नाही तर अशी काय असतात मुली. मी अर्धा तास झाले बसलो त्यानंतर अजून आवडते ती. झालं माझं, जा तिकडे. गाईज बिबट्या सुटलाय. सो गाईज चाव्या घेतल्यात, आता आम्ही निघालोय. सो चला आमच्यासोबत तुम्ही पण चला आणि बघा काय काय होतंय ते. ओ लागलं. प्रतिभाला रक्त आलं गाईज. A few moments later. गाईज गाडीत आलं. कधी जे नखरे असतात असे मळमळ होती, हे होते ते होते. झोपली होती आता काय करू म्हणून तर थांब. आम्ही आलेलो आहोत मॉलला. आणि आता आज जाऊन बघू. आणि माझा आता BP परत हाय होते वर खाली लोक बघून की काय होणार काय नाही. आणि मला मज्जा येते समजे. जाऊ आता आणि बघू. आम्ही आलो फिनिक्स मॉलला पुण्याला. आणि मला माझी हेअरची ट्रीटमेंट करायची जी की खूप दिवस झालं राहिलेली आणि फायनली मला विकने आणलंय. आणि नेहमी नखरे करतात, कशाला हे करायचे, कशाला ते करायचे, कशाला शॉपिंग करायचे. प्रत्येक नवऱ्याचे जे नखरे असतात ते. खरं बोल आता. काय खरं बोल, असं काही नाही बोलत. आज वेळ नव्हता, आज भेटलाय तर आज आलोय. चला आता बघूयात मी आज कशी दिसते. छान दिसणार आहे मला माहिती आहे. हेअर झालं हल्ली भीती वाटते लॉकरमध्ये ब्लॉग शूट करायला. हे आलं जे तुझं. आहे ना, गाईस इथं प्रतिभा करते बघा. काम झालंय, मला पोहोचवायचं काम झालंय. तुम्ही गेलात तरी चालेल, मला डिस्टर्ब नाही केलं 2-3 तास तरी चालेल.
सो गाईज हीच आहे ती जागा जिथं प्रतिभाचे केस परत असे आधी सारखे होतात भारी लुक्स ना लुक्स मध्ये जे लुक चांगले होतात बघा. आम्ही जातो कुठं पण 100-200 रुपयाचा कट करून येतो. इथं बिल निघणार कमीत कमी आता तुम्हाला झाल्यावर सांगा किती निघाले. कॉपीराईट. ओके सो मी दरवेळेस इकडेच येते लुक्सला आणि आज मी हेअरसाठी हे करते बलॅच करते आणि थोडंसं मला कलर दाखवते मी कोणता शेड घेतला आहे. ह्याच्यामध्ये मी हा वाला शेड घेतला आहे. यही आहे ना? नाही ये वाला. हां हा वाला शेड. हां हा वाला. हे असं मिक्स करणार आहे मी. बघू कसा होतोय की नाही माझा लुक कसा करतोय बघू. ये उसमें पूरा कवर हो जाएगा, कलर के बाद भी थोड़ा ड्राई होगा. शेवट दिसली ना गाईज पण और ये अभी जैसे गाईज अख्खा मॉल फिरलो मी डॉलसाठी गिफ्ट घ्यायला वगैरे वगैरे. काय आवडलं नाही मला आणि इथं आलो तर मला ना डायरेक्ट रिअलमध्ये एक भूत बघायला भेटलंय. फोर्स करके ब्लॉग बनवाया जा रहा है मेरे से. मेरी लाइफ वैसी है जब से शादी हुई ना. कुछ नहीं दूसरी शादी का बहाना है ऐसे. आता माझं हे झालंय काय क्या किया है हमने. हाँ एप्लीकेशन हो चुका है अभी. कौन सा ऐप है ये? प्ले स्टोर ऐप स्टोर पे कहाँ मिलता है? कहीं नहीं मिलता वो सिर्फ ये एप्लीकेशन है. गाईज बघा हा कलर आहे ह्याचा हेअर कलर. प्रतिभा ब्लू हेअर कलर करते पण येणार पर्पल पर्पल. तुम्ही सगळे शॉप आहात माझा कलर बघून. गाईज अगर आपको तुम्हाला बघायचं की प्रतिभाचा कोणचा कलर होणार आहे त्यासाठी तुम्हाला ब्लॉग क्लासपर्यंत बघावं लागणार आहे. गाईज मी आलो आता डॉलला एक गिफ्ट घ्यायला आणि मी एक तिला क्यूटशी बॅग गिफ्ट दिली आहे. घेतली अजून पण तू तिथं बिझी आहे ही वाली. ठीक आहे आता तिचे रिॲक्शन बघू गेल्यावर. सो लेट्स सी. A few moments later. गाईज डॉलला जे गिफ्ट घेतले ना ते ह्याच्या आत आहे बाकी आमचं आहे. आणि मी इथं परत आलो जिथं प्रतिभा हे करते हेअर कलर. तुम्हाला मॅगी बघायची का? मॅगी कशी असती मॅगी? अरे माझा कलर नव्हतं दाखवायचं लगेच असं काय करता. त्यांना असं वाटलं काय केले. लास्टला दाखवतो तुम्हाला. काय आता काहीतरी नवीन चालू आहे जे मला माहित नाही. क्या बोलते ना इसको? बोटोप्लास्टिया समथिंग. कलर झालाय कलर झालाय तिचा. त्याच्यानंतर म्हणजे हे लास्ट आहे तसं है ना. आणि याच्यानंतर काय बाकी आयनिंग ग्लो ड्राय बाकी अजून खूप सारे प्रोसेस बाकी आहे. लेट्स बघू. मला कसं वाटतं अजून नाही कळणार. अजून तर नाही कळणार नंतर लास्टला समजेल. गाईज प्रतिभाला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बंद केलाय बघा कशी दिसतीये. 6.5 hours later. गाईज अख्खा मॉल आता लिटरली बंद झालाय. कोणच नाही. तुम्ही बघा सगळे शटर बंद आहे फक्त हिच्यामुळे. आहे का थोडी तरी म्हणजे थोडीफार एक्साइटमेंट असं की काय होणार आहे. अरे तुम्हाला 6 ते 7 तास. असू द्या तुम्हाला आवडू नाही आवडू मला काही घेतलेलं नाहीये. तुला का मला ऑडियन्सला कोणाला म्हणतो तुम्हाला ऑडियन्सला आवडेल. गाईज ह्याचे भरभरून कमेंट करून सांगायचं की नॅचरल चांगली दिसते का अशी. आता किती वेळा वॉश केलं केस कर सांग. 2 बार. तिसरी बार. तिसरी वेळ आहे ही आता फक्त. मला काही दिसत नाही कसं आहे. आता मला कंटाळा आलाय. येईल ना तुला कंटाळा. 6.5-7 तास लावले त्यांनी कलर घ्यायला. म्हणलं कलर लावायला केसांचं काय असेल ते झालं. एक वेळा सगळं सांगा ती काय काय केलं त्यांनी. Few inches later. तुम्ही जो काही हा उद्योग करताय ना दीपू गाईज जो प्रतिभाचं जे करत होते इनायत भाई ते जरा दमलेत. जे तिचे केस करत होता 7 तासापासून कंटिन्यू उभे. तर मला आणलं आय एम डन मी चाललो आता तू कर. मग मी आता याचे केसच होतोय आणि मी पण आता लुक्सला इथं कामाला दिसत ना पुढं. कोणाला जर केस कटिंग वगैरे काय करायचं तर मला DM करा. येतील सगळे तुमच्याकडे येतील. आणि येणार का सांगा नक्की. काय कामं करायला लागते बघा लग्न झाल्यानंतर. बायकोसाठी चालतं ते पुढं. चालू ना. मला तर छान वाटतंय. चांगलं वाटतंय एकदम. इनायत भाई आपको कैसा लग रहा है अभी? मुझे तो बहुत रिलैक्स फील हो रहा है. मैं कर रहा हूँ समझ रहता हूँ. ये बाल भी भारी लग रहे हैं मेरे को हाथ में लेने को अभी. गाइस मला वाटलं की आता झालंय तिचं
आणि मला आता ह्या भाऊंकडनं कळाले की अजून हेअरकट आहे. मला वाटतं 2 वाजवणार आहे इथंच. तर पण डायरेक्ट एवढे गप्पे मम्मी घरात नाही घ्यायची तुला आणि मला दोघांना. तुम्ही नाही ना केस कापत, मग मी तरी कापते. नाही केस चांगलेच दिसतात ऑडियन्ससाठी. असं हेच असं ज्या दिवशी मला छोटा. फायनली प्रतिभाचा लुक असा दिसतोय. कशी दिसते दाखवा आता. कशी दिसते सांगा मला. हे बघा हे का असं क्लिअर दिसते का नाही माहित नाही. अशी अशी दिसते मी मस्त. कशी दिसते जरा आता जरा असं वेगळं केलंय तिने काहीतरी. फर्स्ट टाइम असं वेगळं केलंय. मला सांगा सगळे कशी दिसते आम्ही. आणि माहिती किती वाजलेत 11:54 झालेत. आणि आता आम्ही 1-2 फोटो काढतो आणि निघालं पाहिजे घरी. नाही तर मम्मी घरात नाही घ्यायची. जरी आम्ही वर शिफ्ट झालोय मम्मीचे फोन असतात असं वाऱ्यावर सोडल्यासारखं नाहीये. तर दिस इज द लुक. आणि ह्या लुकला किती खर्च आलाय काय आलाय तिने काय काय केलं हे तुम्हाला मी थोड्या वेळात बाहेर गेलं सांगतो. तो येण्यात आलं ना ते तुम्हाला सांगा की हिने काय काय केलं. आम्ही आता 1-2 फोटोज काढतो आमचे. थोडे पैसे दिले असं वाटतं नवीन झाडू आणलाय घरात. काय यार अशी एवढं वाईट बोलायला असं वाटलं नव्हतं मला. काय कसं लग रहा हूं मैं बिबट्या पुण्यात पण बिबट्या आलाय. यार नाही यार दीपू. किती काय काय प्रोसेस केली आहे तेव्हा मग अशी मी झाली आहे. गाईस तुम्हाला जर खर्च सांगितला नाही जा आता किती झालाय तुम्ही म्हणसाल बाबो त्याच्यात एकर त्याचा ना कमीत कमी लाईफ टाईम हेअरकट होता आमच्या सारख्यांचा. आमच्या इथं जे सलून आहे त्याला एवढे पैसे दिले असते आणि तो म्हणला असता भाई तुम्ही आयुष्यभर या फ्रीमध्ये काय प्रॉब्लेम नाही. असं नका ना बोलू. असं का बोलतो तुम्ही. एवढे चांगले हेअर गेलेत आणि असं बोलता आम्हाला. जा एवढेसे पैसे घालवले तुम्ही फक्त. तर आम्ही आता फायनली चाललोय घरी. आणि आता चला लवकर नाहीतर मम्मी ओरडेल. 12 वाजले आता काय नाही ओरडणार. मैंने कुछ भी शॉपिंग नहीं की आज. ही शॉपिंग केली गाईस तुम्हाला सांगतो थांबा मी. तुम्हाला काय वाटतं मी फक्त हेअर केलं तर काहीच शॉपिंग नाही केली काहीच नाही केलेलं. काही काळजी आहे तुम्हाला माझी. एखादं म्हटलं असं की एवढा टाईम आहे माझ्याकडे काहीतरी आणतो मी बतूसाठी काहीतरी घेतो. पण नाही आपल्याला हे जमू शकत नाही कधी. गाईस आता मी फायनली चाललोय घरी. आणि घरी जाऊन मला वाटतं हा ब्लॉग आपण आता इथंच एंड करावा आणि घरी जाऊन ब्लॉगच नाही घ्यायचा कारण लेट झालाय. आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग इथं आमचा हा ब्लॉग आवडला असेल. खूप दिवसातनं ब्लॉग करतोय आणि परत थांबवलं होतं माझं अडकतंय बोलणं. चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा. नेक्स्ट ब्लॉग अजून येणार आहे. उद्याच लगेच शूट करणार आहे आम्ही. सो बोल काहीतरी मीच बोलायचं का परत मी हेच बोलणार होते. हा. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये येणार आहे डॉलचं आम्ही कसं सेलिब्रेशन करतो तिला काय गिफ्ट आणलं ते सगळं तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. उद्याच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग आपण इथंच एंड करतोय. बाय बाय गाईज.